लोक जिमला तोपर्यंत येत नाही जोपर्यंत डॉक्टरनी सांगितलंय की तुम्ही आता वजन कमी करा, काहीतरी करा, हालचाल करा, मग ते डिरेक्टली जिमला येऊन पोचतात आणि इतका ते उत्साहामध्ये येतात की आता पटापटा 2 महिन्यात काहीतरी केलं पाहिजे, की खूप हाय इंटेन्सिटी सुरू करतात जेव्हा की त्यांनी मागचे 12-13 वर्ष काहीच केलं नसतं आणि मग त्यांना इंजरीज होतात. मग ते आपण जे ऐकतो हार्ट रिलेटेड कंडिशन्स काहीतरी झालेत, ते सगळ्या गोष्टी तेव्हा होतात जेव्हा तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड नाहीये आणि आता तुम्हाला कुणीतरी सांगितलंय की तुम्ही काहीतरी करा म्हणून तुम्ही येऊन डायरेक्ट जे दिसेल ते धपाधप करायला सुरुवात केली. पण ओव्हरऑल जे वातावरण असतं की मेल डॉमिनंट वातावरण असतं बऱ्याच वेळा, म्हणून पण मुली थोडं थांबतात किंवा विचार करतात आत्ता जाऊ का नको, सगळी मुलं आहेत काय करू असं. सो अनलेस अँड अंटिल कोणी फारच बिंदा असते तर मग त्यांना फरक नाही पडत. पण मेजॉरिटी मुलींना ते आयदर मुलींचं टाइम पाहिजे असतं किंवा ते एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं. तर मयुरी, तुझं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. प्लेजर इज माइन. येस. तर कसं वाटतंय? पहिला पॉडकास्ट आहे मला वाटतं तुझा. हो, ऍक्च्युली पहिलाच पॉडकास्ट आहे. येस. कॅमेरावर असायची सवय पण पॉडकास्ट नॉट रिअली. लाईक ह्युमन इंटरॅक्शन नाही, कॅमेराशी बोलणं आणि लोकांशी बोलणं फरक पडतो नक्कीच. पण आज मजा येईल. मजा येईल. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुझी जर्नी ऐकायला आवडेल. ओके, सो माझी जर्नी ॲज अ फिटनेस कोच ॲक्च्युली चालू झाली स्पोर्ट्समधनं. म्हणजे लहानपणापासून स्पोर्ट्सची खूपच आवड होती. वेगवेगळे स्पोर्ट्स खेळायचे, स्विमिंग म्हणा, बॅडमिंटन, बास्केटबॉल तर खूप वर्ष खेळले. सो त्याच्यातून एक 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 स्पोर्ट्स कळत गेले की ते एन्व्हायरमेंट कसं असतं, काय काय लागतं त्या गोष्टींकरता. आणि त्यानंतर एकदा 12-13 वर्षाची असताना रॉक क्लाइम्बिंगबद्दल समजलं. आणि ती काय असतं समजा की ते थोडंसं. सो रॉक क्लाइम्बिंग मीन्स बेसिकली की आर्टिफिशियल वॉल क्लाइम्बिंगचे कॉम्पिटिशन्स पण होतात. ओके. त्याच्यामध्ये आता तो ऑलिम्पिक लेवल स्पोर्ट झाला आहे. आणि मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा पुण्यामध्ये क्लाइम्बिंग जिम जसा काही प्रकार पण नव्हता. सो ही कधीची गोष्ट आहे? 11-12. ओके ओके ओके. आय थिंक अराउंड दॅट टाइम. ओके. सो तेव्हा ह्या स्पोर्टबद्दल शोधता शोधता मी रॅन्डम फेसबुक सर्चेस करत होते की वॉल क्लाइम्बिंग काय असतं, कुठे करता येईल. बरोबर. तर असे ट्रेकिंगचे जे क्लब्स असतात पुण्यातले की फोलिएज म्हणा, पगमार्क्स म्हणा, हे सगळे दिसत होते. तर त्याने कॉल करून एकेकाला विचारत होते की तुम्ही रॉक क्लाइम्बिंग शिकवता का. तर सगळे म्हणायचे नाही, आमच्याकडे काही ट्रेकिंगचे सेशन असतात की एक 10 दिवसाचा ट्रेक आहे, 20 दिवसाचा ट्रेक आहे, त्याच्यामध्ये 2-3 दिवस रॉक क्लाइम्बिंग आम्ही घेतो. म्हटलं नाही असं नाही, मला ॲक्च्युली शिकायचं आहे रॉक क्लाइम्बिंग. सो असं करत करत कोणीतरी म्हटलं की तुझ्या शाळेमध्ये एक जण आहे जो रॉक क्लाइम्बिंग करतो. म्हटलं माझ्या शाळेत. मग असं कळलं की त्यांनी ॲक्च्युली क्लाइम्बिंग करता शाळा सोडली पण होती. कारण आमच्या प्रिन्सिपल होत्या, त्यांना पाहिजे होतं की आयदर तू परीक्षा दे नीट, नाहीतर मग तू तुझा स्पोर्ट बघ. तर त्यांनी ॲक्च्युली स्पोर्ट चूज केला, विच वॉज क्रेझी. सो मी त्याला अप्रोच केलं की असं असं मला शिकायची इच्छा आहे, सो कॅन यू हेल्प मी. तो म्हटला माझ्या घरीच बॉल आहे, तर तू घरी आहे आणि तिथून ट्राय कर क्लाइम्बिंगचं. असं त्याने मला सांगितलं की असं असं तू येऊ शकते. सो आता तिथून मी ॲक्च्युली मला घरी काय सांगू ते पण कळत नव्हतं, कारण असा काय स्पोर्ट असतो, मग ते म्हणतील कशाला काय. बरोबर. म्हणून मग माझी आई ॲक्च्युली जर्मनीला काही कामाने जाणार होती. आणि काय करतात मम्मी पप्पा? सो ते दोघे डॉक्टर्स आहेत. ओके. बाबा गायनेक आहेत, आई फिजिशियन आहे. तर तेव्हा आईचं काहीतरी कोर्स वर्कशॉप असं होतं जर्मनीला, सो ती गेली होती आणि तेव्हा मग मी चान्स घेतला. मी आपली रिक्षा थांबवून ॲड्रेस सांगितला, बसून गेले आणि तिथे बघितलं तर पूर्ण म्हणजे त्यांची लिव्हिंग रूम ही क्लाइम्बिंग जिम होती. भरपूर मुलं होते जे क्लाइम्ब करत होते आणि ते खूप वेगळं वाटलं. फुल ग्रॅफिटी वॉल्स होते, स्टीप वॉल्स होते, होल्ड्स होते वेगवेगळे. सो खूप क्रिएटिव्ह काहीतरी वेगळंच असं वाटत होतं, म्हणून ट्राय केलं. तर पहिल्यांदा ट्राय केलं तर पहिला होल्ड वरून दुसऱ्या होल्डपर्यंतच जाऊ शकत नव्हते मी, तिथूनच पडायचे. सो असं करत करत रोज येऊन तेवढंच करत होते. मी 3-4 तास त्यातच जायचे. मी म्हटलं हे काय जमत का नाही आपल्याला, ते एक किडा असायचा डोक्यात, जमलं पाहिजे. सो ते करता करता मग फायनली तो होल्ड हातात आला माझ्या आणि मग मी अल्टिमेटली त्या वॉलवर क्लाइम्ब करू शकत होते. त्याच्यानंतर ॲक्च्युली माझा असा ब्रेक पण झाला, कारण घरी काय सांगू कळत नव्हतं. आई परत आली होती तोपर्यंत. आणि मग फायनली मी तिला सांगितलं कसं तरी की मला हे मी करते इथे इथे, आणि ती एरिया जी आहे ती पुण्यात आहे हे पण मला माहिती नव्हतं तेव्हा. सो खूपच त्यांना पण शॉकिंग होतं की ही काय करते, कारण तो नवीन स्पोर्ट्स होता ना, अजूनही कोणाला त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हती की असं काही असतं. सो तिथून ती जर्नी सुरू झाली आणि
त्यांनी इतके वेगळे वेगळे टर्न्स घेतले असं म्हणता येईल. कारण फिटनेसमध्ये येण्याचं कारण होतं की मी जेव्हा आता ज्युनियर वर्ल्ड कप खेळले होते क्लाइम्बिंगचा, त्याच्यानंतर एक सिनियर वर्ल्ड कप पण खेळले होते, मुंबईमध्ये झाला होता तो. सो तेव्हा खूप जास्त ट्रेनिंग फोकस्ड असायचं, पण जे ट्रेनर्स होते, कोचेस होते, ते सगळे आपले ट्रेनिंग कॅम्प्स घ्यायचे. कधी दिल्लीत असायचं, कधी साऊथमध्ये असायचे, असे वेगळे वेगळे 20-20 दिवसाचे कॅम्प्स असायचे. पण त्यांचं टार्गेट एकच असायचं की तुम्ही किती थकताय. आय गेस त्यांचा तो मीटर म्हणता येईल, सक्सेसचा मीटर तो असायचा की ॲथलीट जो सगळ्यात उशिरा थकतोय तो चांगला ॲथलीट आहे, विच इज रॉंग. म्हणजे त्याच्या मागे खूप सायंटिफिक ट्रेनिंग असतं, झालं पाहिजे, जे कधीच नव्हतं, नॉन एक्झिस्टंट होतं. सो त्यातनं इंजुरीज होत गेल्या एक माझे रोटेटर कफ्स दोन्ही वाट लागली होती, मसल लॉस व्हायला लागला होता, कारण ओव्हर ट्रेनिंग होत होतं आणि न्यूट्रिशन तेवढं नव्हतं. सो अशा कॅम्प्सला गेलं की न्यूट्रिशन काहीतरी खूप युजलेस खाणं असायचं, कुठून मागवायला लागायचं, कुठून हे मागव ते मागव करत करत. आणि ते इथे रिमोट लोकेशन्स मध्ये असायचे, सो हे मिळायचं पण नाही. सो हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याच्यातनं मग आउट ऑफ फ्रस्ट्रेशन मी फिजिओकडे जा, मग ऑर्थोकडे जा, कुठे रिझल्ट मिळत नव्हते. मग मी एका फ्रस्ट्रेशननी जिममध्ये गेले की आपण काहीतरी करून बघू, इथे तरी काही होतंय का. आणि लिटरली 2-3 आठवड्यांमध्ये मला चांगले रिझल्ट्स मिळायला लागले. माझे मसल रिकव्हरी पटापट वाढायला लागली. आणि तेव्हा थोडंसं न्यूट्रिशनची पण आयडिया यायला लागली होती, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. जे की एवढे सगळे वर्ष नॉन एक्झिस्टंट कसं होतं, आय वॉज वंडरिंग. सो त्यातनं मग मी कोर्सेस करायला लागले. स्वतःचं सेल्फ नॉलेज वाढवायची खूप गरज असं दिसत होतं. आणि असे बाकीचे ॲथलीट्स खूप आहेत ज्यांच्याकरता ही सेम गोष्ट मिसिंग आहे, अजूनही आहे ते. सो त्याच्यावर पण काम करत राहायची इच्छा आहे सर. ओके. आणि आता सध्या काय काय करतेस? सो सध्या माझं जिम आहे पुण्यात, फिटनेस स्टुडिओ आहे. हो, इट्स अ सेमी प्रायव्हेट जिम, जंगली महाराज रोडला आहे. ते फुल टाइम चालवते, मॅनेज करते. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता जस्ट एक यूट्यूब चॅनल पण सुरू केलं आहे. बाकी चालू असतं. फिटनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असे भरपूर होतात. आता इव्हन ऑनलाईन प्रोग्रामिंग आहे. सो द DeezGym.com नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर एक ऑनलाईन प्रोग्राम पण रन करायला सुरू केलाय. झालं का लॉन्च? जानेवारीच लॉन्च केलाय. फिटनेस किक स्टार्टर चेक करावं लागेल डेफिनेटली. येस. तर आता तू सांगितलंस की समजा तुझी जी जर्नी होती ती आधी स्पोर्ट्स पासून चालू झाली, बरोबर, आणि तू हळूहळू फिटनेस मध्ये आलीस. बरोबर. तर आपण थोडंसं फिटनेस बद्दल बोलूयात आजकाल. कारण कसं असतं की आजकाल आधी एवढं अवेअरनेस नव्हतं कोणाचं. म्हणजे फार आधी कसं होतं की आधी मुलंच जिमला जायचं समजा. आता कसं की प्रत्येकाला फिट दिसायचंय. आय थिंक कोविडच्या ड्युरेशन मध्ये खूप चेंज झालंय, ड्रास्टिकली जाणवतंय. आणि पण एक चांगली पण गोष्ट झाली. पण मग त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की लोक थोडंसं जास्त ओव्हर करायला लागले, असं नाही वाटत तुला? म्हणजे नक्कीच ओव्हर अम्बिशियस झालेत किंवा काय? हो, मग क्विक रिझल्ट पाहिजे असतात, तो एक प्रॉब्लेम आहे. की आता लोक जिमला तोपर्यंत येत नाही जोपर्यंत डॉक्टरनी सांगितलंय की तुम्ही आता वजन कमी करा, काहीतरी करा, हालचाल करा, मग ते डिरेक्टली जिमला येऊन पोचतात. आणि इतका ते उत्साहामध्ये येतात की आता पटापटा 2 महिन्यात काहीतरी केलं पाहिजे, की खूप हाय इंटेन्सिटी सुरू करतात, जेव्हा की त्यांनी मागचे 12-13 वर्ष काहीच केलं नसतं. आणि मग त्यांना इंजरीज होतात. मग ते आपण जे ऐकतो हार्ट रिलेटेड कंडिशन्स काहीतरी झालेत, ते सगळ्या गोष्टी तेव्हा होतात जेव्हा तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड नाही आहे आणि आता तुम्हाला कुणीतरी सांगितलंय की तुम्ही काहीतरी करा, म्हणून तुम्ही येऊन डायरेक्ट जे दिसेल ते धपाधप करायला सुरुवात केली. तेच लिटरली तेच होतं. बरोबर. हां. सो ही एक गोष्ट आहे जी तुम्ही जर अंडर गायडन्स थोडी केली किंवा ॲटलीस्ट स्वतःचा अभ्यास थोडासा केला, थोडं स्लो डाऊन व्हायची गरज असते इथे. पण मग जसं आजकाल लोकांना रिझल्ट लवकर पाहिजेत, पण मग त्याच्यात कसं असतं की आपण नवीन वर्ष सुरू झालं की 1 तारखेला जिम मध्ये जास्त गर्दी होते आणि हळूहळू कमी होते. तर हे जे मोटिवेशन असतं समजा की रोज उठायचंय सकाळी, रोज जिमला जायचंय, ते कसं येतं समजा? कारण माझ्यासाठी किंवा कोणासाठी पण पॉसिबल नसतं. सकाळी उठण्यापासून सुरुवात होते, त्याचं मोटिवेशन कसं येतं? नक्कीच. सो आय वुड से की एक 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 गोष्ट हळूहळू रुटीन मध्ये ऍड करणं इम्पॉर्टंट आहे. आपण असं म्हणतो की मला आता एकदम लाईफस्टाईल चेंज करायची आहे, तर मी आता सकाळी 5ला उठेन, मग मी 6ला जिमला जाईन, मग मी ब्रेकफास्ट असं करेन. सो हे आयडियाज खूप चांगले आहेत. बरोबर. पण एक 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 इम्प्लिमेंट केले तर सोपे जातात. की मी एक ठरवलं की आता मी 5ला उठणार आहे, तर मी 7 दिवस 5ला उठून बघतो, असं जरी विचार केला तरी सुरुवात होते. तू कितीला उठले? मी 4 वाजता उठते रोज. आणि किती वर्षांपासून? आता म्हणजे आय थिंक मी हे कॉम्पिटेटिव्ह आयुष्य सुरू झालं तेव्हापासूनच, म्हणजे 13-14 वर्षाची असलं. आणि डेली रुटीन कसं असतं तुझं नेमकं?
सो ते आता 4 वाजता उठून माझा वर्कआउट मी 5ला करते. ओके. कारण तो एकदा होऊन गेला किंवा मला ते एक डोक्यात नसतं की वर्कआउट राहिला. मग माझे पर्सनल ट्रेनिंग सेशन्स असतात जिममध्ये, ते सगळे मॉर्निंगमध्ये होऊन जातात. ओके. आणि मग त्याच्यानंतर जिम मॅनेजमेंटच्या साईडच्या गोष्टी पण आहेत, सो त्या आफ्टरनून इव्हनिंग्समध्ये करते. सो ते मला टाईम काय म्हणतात फ्लक्च्युएशन किंवा टाईम अडॅप्टेशन माझं ठेवता येतं, तेवढं फ्रीडम मिळाली. अपार्ट फ्रॉम जे फिक्स्ड सेशन्स असतात, इतर वेळेस मी माझ्या गोष्टी की आता बिझनेस वाढवायचा कसा आहे, सो ग्रोथ करता काय काय गोष्टी लागतील हे सगळा अभ्यास, इवन फिटनेस सायन्सचा जो अभ्यास आहे तो म्हणजे त्याच्यात जेवढं तुम्ही वाचाल तेवढं कमी आहे असं आहे. सो मला कोणी विचारलं की चल इकडे जाऊ हे करू, मी अशी 1 मिनिट थांबा मला हे जरा अजून थोडा वेळ वाचायचं. खूप वेळ जातो. लवकर जाते मी 8:30-9ला झोपलेली असते मी. आजच्या लोकांना खूप आश्चर्य वाटतं की तू 9ला झोपते कशी. मी कधी कधी 8ला झोपून जाते, 9ला पण फोन घेत नाही. पण ते एक काय म्हणतात, आता जसं मी म्हणलं की एक सवयी बदलत गेल्या आणि ते लहानपणापासून तशा आहेत, म्हणून असं कधी वाटलं नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय. उलट लोक जे 12 झोपतात त्यांना मी असं विचार करतो 12ला कसं झोपू शकता असं. एकदा प्रयत्न केला मी माझ्या बर्थडेलाच, तेव्हा पण मी झोपत होते. शेवटी लोक म्हणले तू प्लीज जा आता झोप, म्हणजे आम्हालाच त्रास होतोय बघून. तेच आपण जे बोलत होतो समजा की जी रुटीन असतं ते कसं डेव्हलप केलं पाहिजे समजा. सो आता म्हणजे आता कोणी एकदम सिडेंटरी लाईफस्टाईलमधून सपोज सुरुवात करतंय की त्यांचं जनरली स्पीकिंग IT जॉब्सवाल्यांना खूप त्रास होतो इथून चालू करायला, की तुम्ही रोज 10-12 तास बसून आहात आणि ऍक्टिव्हिटी ॲज सच काही नाही आहे तुमची. कधीतरी बॅडमिंटन खेळलंय किंवा संध्याकाळच्या वेळेला कधी क्रिकेट खाली खेळतायत सोसायटीत म्हणून खेळलंय, तेवढं जरी करत असेल तरी चांगलं, पण तेवढं पण करत नाहीत लोक. संध्याकाळी नेटफ्लिक्स लावून बसतात, परत सकाळी उठून काम, असं रुटीन झालंय. सो इथून जर तुम्ही सुरुवात करताय तर लिटरली म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट 15-20 मिनटं वॉकिंगनी सुरू केलं की काहीतरी डिसाइडेड ॲक्टिव्हिटी, प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी, किंवा तुमच्या जवळचं फिटनेस सेंटर आहे तिकडे जाऊन तुम्ही एन्क्वायरी केली बेसिक की मला असं एवढ्या सिडेंटरी लाईफस्टाईलमधून मी येतोय, पण तुम्हाला ट्रेनर्सची पण थोडी माहिती घेतली पाहिजे. लोक डिरेक्टली असं जाऊन सुरू करतात किंवा रँडमली कुठल्या तरी ट्रेनरला पकडून चालू करतात. सो त्यांची काय क्वालिफिकेशन्स केलेत किंवा चेक केलं पाहिजे. कारण आता बऱ्याचशा जिम्समध्ये आहे स्टँडर्डायझेशन, कारण ते आय थिंक पोस्ट कोविड इम्प्रूव्ह झालं आहे बऱ्यापैकी, पण तरी स्वतःला कोणाला माहिती नसते जनरली ॲज अ क्लायंट जेव्हा ते जिममध्ये येतात. कारण ते अज्युम करतात की ऑब्व्हियसली जिममध्ये ट्रेनर आहेत तर त्याला माहिती असेलच. पण हे बघितलं पाहिजे की बरेचसे लोक जे आहेत त्यांचे सर्टिफिकेशन्स खूप जुने असतात, 2009-08 मध्ये केलेले असतात. त्याचा पण फरक पडतो का? हो, कारण नाही म्हणलं तरी अपडेट होत राहतात गोष्टी, आणि ते अपडेटेड तुम्ही तेवढे आहात का नाही ते बघण्याकरता इव्हन सर्टिफिकेशनचे रिव्हॅलिडेशन्स असतात. मध्ये मध्ये काही काही कोर्सेस होत असतात ज्याने तुम्हाला कळत राहतं की तुम्ही आत्ताच्या जे सायन्स अपडेट होत आहे त्याच्याशी सिंकमध्ये आहात का नाही. सो ते ॲज अ क्लायंट पण तुम्हाला थोडंसं बघायला पाहिजे मग तुम्ही कुठले मेंबरशिप घ्यायला जात आहे. सो ह्या बेसिक गोष्टी झाल्या. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त लाईक आय सेड की स्वतःहून काही चेंजेस, की आता बेसिक इवन तुम्ही फूडमध्ये चेंजेस केले, बेसिक चेंजेस की तुम्ही बाहेरून मागवताय दिवसात आठवड्यातून 4-5 वेळा, तर ते कट डाऊन करून स्वतः कुक कसं करायचं इथपासून सुरुवात असते. सो सामान आणणं, इन्ग्रेडियंट्स गोळा करणं, की प्रोटीन आता मी कशातनं घेऊ, कार्ब्स कशातनं घेऊ, हे विचार येणं हे महत्त्वाचं आहे. सो ही प्रोसेस तिथून सुरू होते. आणि मग हळूहळू तुम्ही डिटेलमध्ये जायला सुरुवात करता. सुरुवातीला डिटेलमध्ये यायची गरज पण नसते. तुम्ही जरी बेसिक्सनी सुरुवात केली की मला व्हेजीज पाहिजेत खाण्यामध्ये, माझा कार्बोहायड्रेट इंटेक थोडा कंट्रोल करायचा आहे, प्रोटीन कुठून ना कुठून आलं पाहिजे, ते कुक कसं करायचं, चिकन आणलंय पण चिकन कुक कसं करायचं माहित नाही, कारण कोणी तरी करून द्यायचं आधी. आता लोक शिफ्ट झालेत किंवा स्वतःच्या घरात राहत आहेत, सो मग जस्ट झोमॅटोवरनं ऑर्डर करून टाकतात. सो ते थोडा वेळ लागतो या गोष्टींना, पण त्या केल्या तर मग फायदा असतो. आपण एक बेसिक स्टेप जर घेतलं समजा, सगळ्यात आधी तुम्हाला ठरवावं लागेल आणि मग त्याच्यानंतर सो आय वुड आयडियली सजेस्ट की तुम्ही एक प्लॅन घेतला पाहिजे. बेसिक एक्सरसाइज प्लॅन असो,
आता बरेचसे लोक ChatGPT वर जातात. ChatGPTचं मी पण टेस्ट करून बघितले काही प्लॅन्स, तर त्याच्यामध्ये ते काही काही गोष्टी सोडून देतं की आता वेगवेगळे प्लेन्स असतात एक्सरसाइजेसमध्ये, की आता फ्रंटल प्लेन, सजायटल प्लेन, तर एक कुठला तरी स्किपच झालाय, असे काहीतरी प्रोग्राम्स तुम्हाला मिळतात. सो आय थिंक तुम्ही ते दाखवले पाहिजे कोणाला तरी की हे मी करतोय, तर ऍटलिस्ट एक सल्ला तरी घ्या. बरोबर, की डायरेक्ट असं नका चालू करू आउट ऑफ इग्नोरन्स की आता मला सुधारायचंय तर मी स्वतःहून काहीतरी करून बघतो असं. कारण त्यांनी तुम्ही जास्ती प्रॉब्लेम्स फेस कराल आणि मग सोल्युशन्स मिळाले नाही तर मग असं वाटतं की होतच नाहीये माझ्याने, गिव्हअप करा असं वाटतं. बरोबर. सो ती फेज नाही येऊ दिली पाहिजे. म्हणजे मला जेवढं कळालं की सगळ्यात आधी ठरवायचं, ठरवल्यानंतर जायचं, एखादा ट्रेनर बघायचा, एक्सप्लोर करणं महत्वाचं आहे. आणि ट्रेनर बघताना पण थोडंसं चेक करून घ्यायचं की क्वालिफिकेशन वगैरे काय आहे, थोडंसं बेसिक्स पासून चालू करायचं, लगेच असं बर्डन नाही आणायचं. म्हणजे बेसिक मुवमेंट, हालचाल जरी वाढवली ना तरी तुमच्या खूप गोष्टी सुधारतात, ओव्हरऑल एनर्जी लेवल सुधारते. आणि मग त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत की प्लॅन कसं करायचं वर्कआउट, मग टेक्निक माझी नीट सुधारली पाहिजे का नाही. आता खूप लोकांना एक्सरसाइज म्हणजे बायकिंग, रनिंग अशाशी कोरिलेट करतात की कार्डिओ बेस्ड एक्सरसाइज जास्ती कोरिलेशन होतं. पण मग तुमची मसल स्ट्रेंथ चांगली डेव्हलप करताय का तुम्ही, तुमची जॉईंट मोबिलिटी चांगली आहे का नाही. आता मला असे बरेचसे लोक येतात जे सगळे मोस्ट अनफॉर्च्युनेटली IT मधनं असतात की त्यांनी ओव्हरहेड हात असा उचललेलाच नसतो. बरोबर. तर त्यांना ती रेंजच गेलेली असते, म्हणजे हात एवढा आणतो तर तो म्हणतो अरे मला जमतच नाही उचलायला. म्हणलं यार आता ठीक आहे, आपण मोबिलिटीनी सुरुवात करायला पाहिजे या केसमध्ये. तू डायरेक्ट वर्कआउट तुला सुरू केलं तर इंजुरी होईल. बरोबर. सो या गोष्टी थोड्या असेच करावे लागतात आधी, तर त्या करून घेतल्या तर जास्त बेनिफिशियल राहतं. ओके, जास्तच बर्डन आणण्यापेक्षा स्लोली स्टेप बाय स्टेप. म्हणजे कोणी जाणकार आहे त्याच्याकडून तुम्ही जर प्रोग्राम घेतला आणि जस्ट फॉलो करायला लागलात ते जास्ती सोपं होतं तुमच्या मनाला पण. तो करून घेतो आपल्याकडून. म्हणजे ज्यावेळेस माझी पण स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो मी, की ज्यावेळेस आधी मी MPSCची तयारी करायचो, तर एकदा मी PSIच्या फिजिकलला क्वालिफाय झालो होतो, तर त्यावेळेस मी ट्रेनिंग वगैरे लावले होते, तर तो माझ्याकडनं करून घ्यायचा. राईट. मग तेवढा एक इम्पॅक्ट मला माहिती आहे की तेवढं आपण करतो का, स्वतः तर करत नाही, त्यांनी फरक पडतो. एस्पेशली टेक्निक करता, की जे लोक म्हणतात की वजन उचलून इंजुरी होते वगैरे, बॅक इंजुरी होते डेडलिफ्ट करून, हे तर खूप कॉमनली सांगतात, कारण ते चुकीच्या पद्धतीत उचलताय तुम्ही. सो ॲटलिस्ट ते बेसिक शिकून घ्या की स्क्वॉट करायचं आहे तर तुमची बॉडी पोझिशन कशी असली पाहिजे, डेडलिफ्ट करायचं आहे बॉडी पोझिशन कशी असली पाहिजे. तर माझ्याकडे एक स्पाईन सर्जन येतात, ते म्हणतात मी स्वतः लोकांना सांगतो की नका करू, कारण मला माहिती आहे ते चुकीचं करतात. आता मी इथे येऊन शिकल्यावर मला माहिती आहे की करेक्ट टेक्निकनी जेव्हा लिफ्ट करतोय आपण, तेव्हा ऍक्च्युली इट इज हेल्पिंग मी टू स्ट्रेंथन द स्पाईन. स्पाईनच्या आसपासचे मसल्स जे आहेत ते स्ट्रेंथन होतात, सो तुमचं पोस्चर सुधारतं, ओव्हरऑल वजन इकडे तिकडे हलवायची आहेत, घरी काही कामं करायची आहेत, ते सोपं होतात गोष्टी सगळ्या. पण ते नीट शिकून घेणं महत्त्वाचं, नाही तर मग ते इंजुरी प्रोन होऊ शकतं. त्याच्यानंतर आताच तू सांगितलं की समजा मॉर्निंगला आपण ब्रेकफास्ट वगैरे करतो, तर ब्रेकफास्ट असा कुठला चांगला असतो बेसिकली. तर आता ब्रेकफास्टची गंमत कशी आहे की आपण सिरियल्स आणि ब्रेकफास्टमध्ये जे क्विकली गोष्टी करता येतील त्याच्याकडे थोडे जास्ती फोकस झालं की आता इव्हन मला आठवलं लहानपणी ब्रेकफास्ट म्हणजे काय, पटापट खायचं आणि शाळेत जायचं, म्हणून ते केलॉग्स ओतणार किंवा काहीतरी चॉकोज ओतणार. नॉर्मल माणसासाठी तर काय पोहे तेच असते दुसरे, आणि आता इडली वगैरे चालायला लागले. राईट. सो मेन आता कुठलंही मील असो, ब्रेकफास्ट असो, लंच असो, डिनर असो, त्याच्यात तुम्हाला 3 मेन आपले जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आपण म्हणतो, प्रोटीन आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, तर त्याची क्वांटिटी किती येते हे बघणं महत्त्वाचं आहे. ओके. म्हणून आय ऑलवेज रेकमेंड की ब्रेकफास्ट तुमचा सेवरी ठेवा, गोड नका ठेवू. ती गोड खायची सकाळपासून सुरुवात झाली की मग ते अजून दिवसभरात तुमचे क्रेविंग्स अनकंट्रोलेबल राहतात. की आपण आता ग्लुकोज स्पाइक्स बद्दल ऐकलं असेल की कुठला गोड पदार्थ खाल्ला की बॉडीमध्ये ग्लुकोज स्पाइक होतं. ओके. स्पाइक झालं की परत ते डिप होतं. ओके. डिप झालं की परत खायची इच्छा होते, आणि हे लोकांचं दिवसभर असं यो मध्ये सुरू राहतं. सो पहिलं मील जे आहे ते तुम्ही जर थोडं सेवरी ठेवलं, मग आता ऑमलेट असेल की तुम्ही आता त्यात प्रोटीन इनटेक पण आला, नाही तर म्हणाल की उपमा पण सेवरीच आहे, सो उपमा बरोबर तुम्ही बॉइल्ड एग्स ऍड केले तरी इट बिकम्स अ गुड मील. ओके. आणि त्याच्यामध्ये भाज्या ऍड केल्या, व्हेजिटेबल्स ऍड केले, फायबर ऍड केलं, तर फायबरमुळे त्याचं ॲब्झॉर्प्शन थोडं स्लो डाऊन होतं, तुमच्या गटमध्ये थोडं गट बॅक्टेरिया चांगला राहतो.
सो अशा गोष्टी आहेत ज्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. उपमा खायला मी नुसताच उपमा खाऊन झाला ब्रेकफास्ट आवरून टाकलं तसं नाही केलं पाहिजे. ओके. आणि पॉसिबल असेल तर उपमामध्ये भाज्या कापून टाकल्यात, शेंगदाणे घातलेत, ह्या गोष्टी पाहिजेत. आणि आपण इव्हन जे तडका लावतो, सो फॅट्स जे जिथे कुठे ॲड होतात त्यांनी ॲब्झॉर्प्शन रेट अजूनही स्लो डाऊन होतो. ओके. सो ते फायदेशीर होतं जेव्हा तुम्ही असं कंबाईंड मील खाताय की सगळ्या गोष्टी एका मीलमध्ये आहेत. ऑमलेट्स खाल्लं तर फक्त फॅट्स आणि प्रोटीन्स येतात तुमच्या त्याच्यात. सो तेव्हा मग एवढं काळजी करायची गरज नसते कारण ग्लुकोज स्पाईक नाहीच होणार आहे. सकाळी गोड खायचं नाही. हां, पण जर तुम्ही काहीतरी पिष्टपदार्थ कार्बोहायड्रेट खाताय, पोहे वगैरे खाताय, सो तेव्हा पण ग्लुकोज स्पाईक होऊ शकतो जर त्याच्याबरोबर तुम्ही ह्या गोष्टी कंबाईन नाही करत की एग्स म्हणा किंवा काही पनीर क्यूब्स म्हणा. ओके. किंवा भाजलेले शेंगदाणे घातले नाही आहेत तर तेव्हा पण ग्लुकोज पटापट वाढायला सुरुवात होईल आणि मग ते परत पटापट ड्रॉप होईल. दिवसभर ती सायकल कंटिन्यू होत राहील. सो मग इथे एनर्जी लेवलमध्ये मग त्रास व्हायला सुरुवात होते. तर ते जाणवतं प्रत्येकाला आपलं आपलं. सो तसे मग तुम्हाला जर जाणवत आहे की माझ्या ब्रेकफास्टमुळे माझी गडबड होते, पुढे दुपारी झोप येते किंवा वॉट एव्हर प्रॉब्लेम्स येत आहेत, तर मग ते मीलमध्ये एक एक गोष्ट ॲड करून बघू शकतात. ओके. त्यांनी मग फायदा होतो चांगला. आणि चहाबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली स्पीकिंग मी चहा प्रेमी आहे, चहा वेडी आहे. आणि तू कारण हो दुधाचा. पण मी म्हणजे लिटरली मी जेव्हा रॉक क्लाइम्बिंग खूप करत होते तेव्हा माझे असे 7-8 चहा वगैरे होत असतील आणि तेव्हा साखरेचे चहा असायचे. आता मेन काय आहे की चहा होतो तेवढाच पण साखर नसते बिलकुल. ओके. बिना साखरेचा. हो. आणि दूध पण अगदी नावाला. सो आलं भरपूर घालते मी कारण आलं इज अनदर नॅचरली फाउंड इन्ग्रेडियंट जे तुम्हाला अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून चांगलं आहे. सो त्याचे फायदेच. चहा ॲज इन चहा प्रॉब्लेम नाही आहे. चहामधून येणारी बस साखर आहे जी 2-3 चमचे येत राहते, त्याच्यामुळे मेन इश्यू होतो. म्हणजे चहा घेतला पाहिजे पण साखरेचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं पाहिजे, बंदच केला पाहिजे. कारण की चहा आपण युजली अशा वेळेला घेतो जे जेवणाच्या मधली वेळ आहे. सो तेव्हा साखरेचा चहा घेतला जरी तुम्ही अर्धा चमचा जरी घातली तरी तुमचं ग्लुकोज स्पाईक होणार आहे. ओके. सो आयडियली चहा आता लोकांना असं वाटतं बरोबर आहे ना. आता नॉर्मली आता मला पण चहा आवडतो समजा, असं मध्ये मध्ये घ्यावं असं वाटतं की अरे चहा घ्यायचा आहे. सकाळी जर आपण चहा घेतला समजा दुपारी वगैरे असं वाटतं की अरे चहा घेतला पाहिजे. बरोबर. तर तो बिनसाखरेचा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके. ऍक्च्युली त्यातनं येणारे कॅफिन आणि टॅनिन्स जे आहेत ते चांगले आहेत बॉडी करतं. सो पण ते अवघड आहे म्हणायला सोपं तुला वाटतंय पण नॉर्मल माणसासाठी बिना साखरेचा चहा नाही. 1-2 दिवस असं वाटतं की काय पितोय, चहा सोडून देऊ त्यापेक्षा असं वाटतं. पण 1-2-3 दिवसांनी सवय होते, छान लागतो तो चहा. ओके. आणि नाही का सेट त्याला थोडंसं तिखट केलं की अजून छान सवय. बघावं लागेल. डेफिनेटली. कॉफी सोपी असते लोकांना विदाउट शुगर प्यायला, संभाव चहाची सवय व्हायला लागते. किंवा मग स्टिविया सारखे गोष्टी वापरू शकता. ओके. स्वीटनर्स जे आहेत की जे जिभेला गोड लागतात पण ऍक्च्युली ग्लुकोज मध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत बॉडीमध्ये. सो अशा गोष्टी चालतात. ओके. त्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे नसतात? साईड इफेक्ट्स नाही आहेत कारण स्टिविया जे आहे ते एक लीफ डिराइव्ड स्वीटनर आहे की त्याचं स्ट्रक्चर, मॉलिक्युलर स्ट्रक्चर असं आहे की जे बॉडी ब्रेकडाऊन नाही करू शकत. सो ते फक्त जिभेला गोड लागतं पण ते बाहेर पडतं तसं तसं. सो त्याला तसं काहीच इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो की आजची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे लोकांचे वेट्स भरपूर वाढत आहेत आणि त्यांना असं वाटतं की आता वेट कमी केलं पाहिजे. तर जी समजा मुलगा असतो एखादा किंवा मुलगी असते तर यांची जी वेट लॉसची जर्नी असते त्याच्यामध्ये काही डिफरन्स असतो का? आय वुड से हॉर्मोन्स जे आहेत मुलींच्या मुलांचे ते थोडे वेगळे असल्यामुळे फरक पडतो नक्कीच. ओके. की आता माझ्याकडे एक भाऊ बहीण आले फॅट लॉस करता प्लॅन पाहिजे तर तो मुलगा आहे त्याचा फटाफटा फॅट लॉस दिसतो आणि ती मुलगी तिला सेम रिझल्ट आणायला 3 ते 6 महिने जातात. की जे मुलगा 3 महिन्यात करतोय ते त्या मुलीला 6 महिने वर्ष पण लागतोय. तर ह्याच्या मागे बरेचसे रिझन्स आहेत की आता आपण खूप सायंटिफिक ह्याच्यात नाही घुसणार पण मुलींमध्ये जर ॲक्टिव्ह लाईफस्टाईल तुमची लहानपणापासून नसेल आणि तुम्हाला खाण्याच्या सवयी पण चांगल्या नाही लागलेल्या आहेत तर मग बरेचसे आजार त्याच्यातून डेव्हलप होतात. की PCOS आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा इव्हन थायरॉइडमध्ये गडबड सुरू होते. आणि हे हॉर्मोन्स जर एका पॉईंटला अशा पॉईंटला आले असतील की ते ऑलरेडी गडबडलेले आहेत तर तिथून रिव्हर्सलची जर्नी थोडी स्लो होते. ती इम्पॉसिबल नसते ऑब्व्हियसली पण टाईम थोडं जास्त लागतो.
सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हो, म्हणजे मुलींमध्ये तेवढा वेळ जातो. पण जर तुम्ही दोन्ही कंडिशन सेम ठेवले की मुलगा पण खूप ऍक्टिव्ह आहे, मुलगी पण खूप ऍक्टिव्ह आहे, जस्ट थोडंफार वजन वाढलं आणि कमी करायचे, तर दोघांमध्ये एवढा फरक नाही दिसणार. ॲज इझी. ओके. आणि ज्यावेळेस आपण जिममध्ये जातो समजा, तर अशा कुठल्या एक्सरसाइजेस आहे की समजा मुलांनी केल्या पाहिजे आणि मुलींनी नाही केल्या पाहिजे, किंवा असं काही असतं का की मुलींनी हे केलं तर थोडा असं म्हणतो ना आपण साईड इफेक्ट होऊ शकतो, असं काही असतं का? असं काहीच नाही आहे ऍक्च्युली स्पीकिंग. म्हणजे जनरली स्पीकिंग मुलींना लोअर बॉडी ट्रेन जास्ती करायची असते, त्यांना चांगले ग्लूट्स पाहिजे असतात, चांगले काफ्स पाहिजे असतात. मुलांना अपर बॉडी पाहिजे असते. आय थिंक मुलांना पण ग्लूट ट्रेनिंग चांगलं केलं पाहिजे, कारण एस्थेटिकली प्लीजिंग आहे ते. आणि मुलींना पण अपर बॉडी चांगली ट्रेन केली पाहिजे, कारण असं तर होत नाही की 3 महिने वर्कआउट केलंय आणि माझे एकदम मस्क्युलर दिसायला लागली आहे. त्याला खूप वर्ष जातात. पण मग असं साईड इफेक्ट नाहीये की कुठल्या याच्यामुळे? नाही, असं काही नाहीये. मग वर्कआउट्स दोघांकरता सेमच आहेत, मुलींकरता मुलांकरता. ते फक्त लोड्स जे आहेत त्याचे ते वेरी होतात. कारण नॅचरली मुलांमध्ये मस्क्युलेचर जास्त असतं, टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन जास्त असतं, म्हणून ते नॅचरली जास्त लिफ्ट करू शकतात. फक्त जर आता मी सपोज स्क्वॉट दिलाय एका मुलीला एका मुलीला, सो दोघांचं चेंजेस काय असतील तर किती वजन उचलत आहेत त्याच्यामध्ये जनरली चेंज दिसतो, बाकी काहीच फरक नाही. ओके. आणि योगा आणि जिम याच्याबद्दल काय सांगशील? की समजा काही लोक म्हणतात की आम्हाला योगानेच जास्त इम्पॅक्ट पडतो, काही म्हणतात जिमने पडतो, तुझं काय मत आहे याच्यावर? सो आता योगा आणि जिम कसं आहे, हे 2 फिटनेसच्या वेगळ्या ॲस्पेक्ट्स ट्रेन करत आहेत. माझ्या मते दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. तर योगा जे आहे ते तुमचं जॉईंट्सची फ्लेक्सिबिलिटी, मोबिलिटी ह्याच्याकडे जास्त अवलंबून आहे. आणि जिममध्ये जे आहे ते तुम्ही मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथ, म्हणजे तुमच्या मसल्सची स्ट्रेंथ आणि तुमची बोन डेन्सिटी पण वाढते त्यांनी. सो हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर जास्त फायदा आहे लोकांनी एकच गोष्ट करत बसण्यापेक्षा. म्हणजे मी पण ऍक्च्युली जिम चालू करायच्या आधी योगाने सुरुवात केली होती, बिलीव्ह इट ऑर नॉट. आणि तेव्हा माझी फ्लेक्सिबिलिटी खूप चांगली होती, पण एक कळत होतं की त्या पोझिशन्स होल्ड करायला स्ट्रेंथ नाही आहे तेवढी, कारण एक तर माझं मसल लॉस झाला होता सगळ्या ओव्हर ट्रेनिंगमुळे. सो जिममुळे मला ऍक्च्युली योगा जास्त चांगल्या पद्धतीत करता येतो, कारण की तेवढी मस्क्युलर स्ट्रेंथ आहे की मी अख्खा सेशन सस्टेन करू शकेन आणि त्यातनं थकणार नाही, आणि त्या पोझिशन्स होल्ड करू शकेन. सो ती मग एक वेगळी मजा येते योगा करायला पण. आणि कार्डिओ बद्दल अनेक लोकांना अनेक गैरसमज असतात, समजत नाही की आधी करावं नंतर राईट, किती केलं पाहिजे, की फक्त कार्डिओ केलं पाहिजे की जिम केलं पाहिजे, याच्याबद्दल काय सांगशील? तर आता ह्याच्यामध्ये नेहमी बॅलन्स पाहिजे. म्हणजे मी आत्ता एक व्हिडिओ केला होता की कार्डिओ का स्ट्रेंथ ट्रेनिंग फॅट लॉस करता जास्त चांगलं काय, आणि मी कन्क्लुजन लोकांकरता सोडून दिलं होतं. तर मला आता असं वाटतं त्या कन्क्लुजनवर पण एक वेगळं बोलावं लागेल, कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्या लोकांनी केलं नाहीये त्यांना असं वाटतं की कार्डिओ जास्त चांगलं आहे, ज्या लोकांनी कार्डिओ केलं नाही एवढं त्यांना वाटतं की स्ट्रेंथ ट्रेनिंग जास्त चांगलं आहे. पण दोन्हीचे फायदे खूप वेगळे आहेत. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंगने जे बेनिफिट्स मिळत आहेत ते तुम्हाला कार्डिओने नाही मिळत आहेत, आणि वाईस वर्सा. सो दोन्हीमध्ये ट्रेनिंग बॅलन्स पाहिजे. की आता सपोज एक उदाहरण देते, एंड्युरन्स ॲथलीट असेल आणि त्याचा ऑफ सीझन चालू आहे की त्याला मॅरेथॉन पळायची पण डिसेंबरमध्ये, आत्ता मी फक्त किती एप्रिल मे चालू आहे, टाईम आहे, तर एवढा टाईम आहे तर त्याला स्ट्रेंथवरती जास्त फोकस ठेवता येईल. सो 3 महिन्याकरता तो एक असा फेज करू शकतो ज्याच्यामध्ये तो पूर्ण मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथवरती फोकस करतोय, आणि कार्डिओ 1 ते 2 दिवस करतोय त्याचा मेंटेनन्स करता. जसं जसं त्याचा मॅरेथॉन डे जवळ येईल तसं त्याला ते फेज रिव्हर्स करावे लागेल, की तेव्हा मग तो स्ट्रेंथ ट्रेनिंग मेंटेनन्स करता करेल आणि कार्डिओ त्याच्या मेन स्पोर्ट करता करेल. हे त्याच्या स्पोर्टचं झालं. सो प्रत्येकाचा असा वेगळा गोल असतो की आता माझा गोल जर काही करायचं नाहीये, फिटनेस असं काही मॅरेथॉन वगैरे एम नाहीये, ओव्हरऑल फिटनेस मला मेंटेन करायचं आहे, तर मी जरी 3 days a week स्ट्रेंथ ट्रेनिंग ठेवलं, 3 days a week कार्डिओ ठेवलं, तरी मला तेवढं चांगलं दोन्हीचे बेनिफिट्स मिळत राहतात. आणि असं नाही की आधी कार्डिओ केलं सकाळी, थोड्या वेळानंतर लगेच आता स्ट्रेंथ, तसं नाही. आयडियली स्ट्रेंथ वर्कआउट्स आधी ठेवले पाहिजेत, कारण तुम्ही जर आधीच कार्डिओ केला तर तुमचं मसल ग्लायकोजन त्यात लवकर कमी होऊन जातं, जे की स्ट्रेंथ ट्रेनिंग करता जास्तीत जास्त मसल ग्लुकोज जे आहे, ग्लायकोजन जे आहे, स्टोर्ड मसल मध्ये जे ग्लुकोज आहे त्याचा वापर होतो. सो एंड्युरन्स करता आपण फॅट स्टोअर्स जे आहेत ते पण वापरू शकतो अलॉंग विथ द ग्लुकोज. म्हणून आपण जेव्हा प्रायोरिटी देतोय की आता मला आजच्या दिवसात कार्डिओ पण करायचं आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करायचं आहे, सो आयदर तुम्ही ते कंबाईंड करू शकता की असा तुमचा प्रोग्रामिंग की ते स्ट्रेंथ आणि कार्डिओ बेस्ड मिक्स्ड आहे,
किंवा तुम्ही आधी स्ट्रेंथ ट्रेनिंग करून मग कार्डिओ करू शकता. ओके. पण आय वोंट रेकमेंड की आधी कार्डिओ करून मग स्ट्रेंथ केलं, मग तुमचा स्ट्रेंथ ट्रेनिंगचा सेशन अफेक्ट होईल. ओके. आणि आता आपण पाहतो की समजा बऱ्याच लोकांना लवकर बॉडी बनवायची असते, मग ते एक्स्ट्राचे स्टेरॉइड्स वगैरे घेतात समजा, किंवा आपण नॉर्मल जे प्रोटीन पावडर पण असतं, बऱ्याच लोकांचं असं समजत नाही की नेमकं घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे, तर काय सांगशील? सो आता स्टेरॉइड आणि प्रोटीन पावडर हे दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. एक एक आपण घेऊयात. आधी समजा प्रोटीन पावडर. प्रोटीन पावडर अशा लोकांना गरजेची आहे वापरायला ज्यांनी आत्ता फूडमधून त्यांचा एवढा इंटेक कम्प्लीट नाही होते. आय ऑलवेज रेकमेंड की आधी तुम्ही फूडमधून जेवढं तुमचं प्रोटीन इंटेकची रिक्वायरमेंट आहे ती कव्हर करायला लागा, कारण ती सवय होणं गरजेचं आहे की खाण्यातून मायक्रो न्यूट्रिएंट्स पण मिळत राहतात जे तुम्हाला सगळे सप्लिमेंटमधनं नाही मिळत, तर ती सवय असणं गरजेचं आहे. तर लोक टाळायला लागतात की खाण्याच्या ऐवजी प्रोटीन शेक पिऊन टाकलंय असं व्हायला लागतं. सो ते नाही झालं पाहिजे. आणि याचे काही साईड इफेक्ट्स असतात का? म्हणजे बरेच लोक म्हणतात की म्हातारपणी त्रास होईल किंवा असं काही असतं? असं काहीच नाही आहे. फक्त तुम्हाला जिथून तुम्ही बाय करताय तुमचे सप्लिमेंट तो सोर्स बरोबर आहे का नाही माहीत पाहिजे. ओके. कारण ॲडल्ट्रेशन खूप जास्त आहे या इंडस्ट्रीमध्ये. सो आता आयडियली तुम्ही ज्या ब्रँडचं घेताय त्याच्या वेबसाईटवरती जा आणि डिरेक्टली त्यांच्याकडनं ऑर्डर करा. ओके. दॅट इज द सेफेस्ट वे. जर तुम्हाला कोणी चांगला डीलर माहिती नाही आहे असं असेल तर मग काही इश्यू नाही आहे. पण आता व्हे प्रोटीन पण काय आहे, तर ते मिल्कचं डेरिव्हेटिव्ह आहे. दूध फाडतो जेव्हा एका साईडला पनीर होतं, एका साईडला पनीरचं पाणी होतं, व्हेचं पाणी होतं. सो व्हे प्रोटीन जे आहे ते पाणी जे आहे त्याला डिहायड्रेट केलं जातं आणि त्यातनं प्रोटीन आणि कार्ब सेपरेट करतात आणि प्रोटीन जे साईडला येतं त्याची पावडर फॉर्ममध्ये विकतात. सो ते म्हणजे पाणी वेस्ट होण्यापेक्षा त्यातनं तुम्ही ते प्रोटीन काढून यूज करताय बेसिकली. ती प्रोसेस खूप मोठी आहे. म्हणजे त्यात फिल्ट्रेशन जे लागतं ते मशीन थ्रूच होऊ शकतं, मॅन्युअली नाही होऊ शकत. नाही तर पनीरच खाल्लं असतं लोकांनी. सो पनीर इज अ गुड ऑप्शन जेव्हा तुम्हाला फूडमधून तुमचं प्रोटीन इंटेक कव्हर करायचं आहे. असं होतं आहे की आता फूडमधून माझा इंटेक झाला आहे बरोबर, पण मला त्याच्या व्यतिरिक्त माझी गरज आहे, तर मग तुम्ही व्हे प्रोटीन वापरा. माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी खूप आजारी पडायचे. दर 3ऱ्या महिन्याला मला सर्दी खोकला ताप असं असायचं. सो तेव्हा मग वाचल्यावर कळलं की प्रोटीन बेसिकली तुमची इम्युनिटी वाढवायला मदत करतं. सो म्हटलं ह्याचा इंटेक आपण वाढून बघू. 3 महिने मी व्हे प्रोटीन रेग्युलरली चालू केलं आणि आय डोंट थिंक मी मागच्या 1.5 वर्ष 2 वर्ष आजारी पडले असेल. पण सुरुवात तिथून जायते, मग कळलं ॲटलिस्ट की ऍक्च्युली हे वर्क होतंय पॉझिटिव्हली. म्हणजे असं काही निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे नाही. म्हणजे गैरसमज असतो किंवा चुकीचं काहीतरी विकत घेतलंय, ॲडल्ट्रेटेड प्रोडक्ट घेतलंय कुठून. ते महत्वाचं आहे की समजा घ्यायचं पण ते चेक करून घ्यायचं. एक्झॅक्टली. मग 3,000चं प्रोडक्ट तुम्हाला कोणी 1500 मध्ये देतंय तर तुम्ही समजून घ्या काहीतरी गडबड आहे. आणि त्याच्यानंतर याचं स्टेरॉइडचं कसं आहे की आता ती एक पूर्ण बॉडी बिल्डिंगमुळे आलेली गोष्ट झाली आहे की ॲस्थेटिक्सवरती एवढा फोकस झाला की तुम्ही विसरून जाताय की तुम्ही कशा करता एक्सरसाइज करताय. सो म्हणून लोक युजली स्टेरॉइड्समध्ये घुसायला लागतात. आता मला याचं एवढं नॉलेज नाही आहे ॲक्च्युली स्पीकिंग, पण जे माहितीतले लोक आहेत ज्यांनी स्टेरॉइड यूज केलं आहे आणि मग त्यांना त्रास झाला आहे, जास्ती गोष्टी दिसल्या, म्हणून मग द बेस्ट थिंग इज टू स्टे अवे फ्रॉम इट. कारण गरज नाही आहे. तुम्हाला फिटनेस करता स्टेरॉइडची काहीच गरज नाही. तुमची बॉडी स्वतः स्टेरॉइड्स प्रोड्यूस करते. ते जे हॉर्मोन्स आहेत त्याचं फंक्शनिंग कसं ऑप्टिमाइज करता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण बाहेरून तुम्ही काय घेताय त्याचा अंदाज नसतो आणि ते लिगल नसल्यामुळे कुठून येतंय काय येतंय ते पण माहिती नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत सगळे, त्याच्या भानगडीत पडायचंच नाही. ओके. तर मला सांग की एक फनी क्वेश्चन आहे थोडासा, पण म्हणजे ओके आपण विचारूया तुला की समजा आपण उन्हाळ्यात व्यायाम करतोय आणि हिवाळ्यात करतोय, तर असं काही असतं का की इकडे काही वेगळ्या एक्सरसाइजेस केल्या पाहिजे, तिकडे काही असं केलं पाहिजे? ऍक्च्युली आता आपण एअर कंडिशन जिम्स मध्ये तसं करतोय, सो एवढा नाही फरक पडत. ओके. पण इन जनरल आउटडोअर इंड्युरन्स ऍक्टिव्हिटीज थोडे जनरल लोक कमी करतात उन्हाळ्यामध्ये, कारण त्याचा त्रास जास्त होतो, हॉट फ्लॅशेस वगैरे येऊ शकतात. सो ते अवॉइड करण्याकरता मग इंडोअर जास्ती बेटर राहतं. ओके. पण मग असं काही नाही समजा? असं काही नाही. ओके. असे लोक पण आहेत जे डेझर्ट मध्ये जाऊन मॅरेथॉन्स करतात, सो तुमच्यावर येते. ओके. आता समजा आजचं जर आपण पाहिलं म्हणजे आजचा सध्याचा टाइम जर पाहिला आपण, तर
मुलं पण जातात जिमला आणि आता थोडीशी मुलींमध्ये पण क्रेज वाढते की त्यांना पण आता मुली स्वतःच्या हेल्थबद्दल फिटनेसबद्दल थोडेसे जागरूक झाल्यात. तर याच्याकडे तू मुलगी म्हणून कसं बघतेस? समजा कारण कसं असतं की एखादी मुलगीला जर जायचं असलं तर तिचे पॅरेंट्स सपोर्ट करतीलच असं काही नाहीये. राईट. येस. पॅरेंट्स, सोसायटी, म्हणजे मला असं वाटतं की अजूनही खूप त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. जरी मुली थोड्या जास्ती दिसतात तरी तेवढ्या नाही दिसत आहेत. आणि मला असं वाटतं की माझ्या जिमचं थोडं ते बायस्ड आहे, कारण वुमेन ओन्ड जिम असल्यामुळे मुली जास्त इन्क्वायरी तुला तरी येतात. पण ओव्हरऑल जे वातावरण असतं की मेल डॉमिनंट वातावरण असतं बऱ्याच वेळा, म्हणून पण मुली थोडं थांबतात किंवा विचार करतात आत्ता जाऊ का नको, सगळी मुलं आहेत काय करू असं. सो अनलेस अँड अंटिल कोणी फारच बिंदा असते तर मग त्यांना फरक नाही पडत. पण मेजॉरिटी मुलींना ते आयदर मुलींचं टाइम पाहिजे असतं किंवा ते एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं. म्हणजे ते जरी एव्हिडंट नसेल की ती एन्व्हायरमेंट जरी चांगली असेल तरी ते कुठे ना कुणी कुठून तरी सांगितलेलं असतं की असं नका करू ते कर. हां, किंवा इन जनरल नुसतीच फॉल्स इन्फॉर्मेशन पण की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, उगाचच काहीतरी भीती बसवल्यासारखं, जे की नॉन एक्झिस्टंट असतं बऱ्याच वेळा. म्हणजे जिममध्ये मॅक्सिमम वेळेला जर तुम्ही चांगल्या जिममध्ये जाताय तर लोक वर्कआउट करायला आलेले असतात आणि तेवढे इश्यूज नाही आहेत असे काही. ते होतं की लोक बघत असतात सारखे आणि ते इरिटेटिंग होतं. म्हणूनच मी ऍक्च्युली माझी जिम चालू केली लिटरली. सो आय वुड से की ते आहे भारतात जरा, पण आय थिंक ते जिम टू जिम डिपेंडंट आहे, एरिया टू एरिया ते खूप फरक पडतो. ओके, म्हणजे चूज करताना थोडीशी चांगली जिम चूज. हां, म्हणजे जरी तुम्हाला थोडं ट्रॅव्हल करायला लागलं तरी आय डोंट थिंक इट्स अ प्रॉब्लेम, जर तुम्हाला ती एन्व्हायरमेंट चांगली मिळते, ग्रोथ करता एन्व्हायरमेंट मिळते. आणि तू आता स्वतः फिटनेस ट्रेनर पण आहेस, बरोबर? तर तू ॲज अ मुलगी म्हणून कसं बघतेस? कुठले चॅलेंजेस येतात किंवा घरच्यांचं काय म्हणणं आहे? कारण हे थोडंसं वेगळं आहे ना. वेगळं आहे नक्कीच. म्हणजे सुरुवात करताना मला पण हा घरून पण प्रश्न आला होता की तू, असं कोणी डायरेक्टली बोललं नाही की तू मुलगी म्हणून कसं चालू करशील, पण त्यांच्या मनात होतं की हा तसा मुलांचा फील्ड आहे की ह्याच्यामध्ये तू बाकी मुलांना कसं ट्रेन करणार, हा तर प्रश्न असायचा एक. कारण मुलींना ट्रेन करणं इझी समजा, पण हां इझी, हां कम्फर्टेबल असतं त्याच्यामध्ये. पण मी ऍक्च्युली बरेचसे मुलंच क्लायंट्स आहेत जास्त करून, आणि मोठी मोठी माणसं पण असतात आणि ते असं विचारतात ना की आता मी काय करू, आता मी काय करू. तर ते ॲक्च्युली मला नाही वाटत की जेंडर बेस्ड आहे एवढं. ते तुम्ही त्याच्यात किती प्रोफिशंट आहात, तुमचं नॉलेज किती आहे त्याच्यावरनं डिसाईड होतं. ओके, मग माझा एक्सपिरियन्स तरी पॉझिटिव्ह आहे या फील्डमध्ये, की असं कोणी विचारत नाही की ही मुलगी म्हणून हिला काय माहिती असेल. तुमच्याकडे जर नॉलेज आहे आणि तुम्ही ते प्रॅक्टिकली पण दाखवू शकताय, रिझल्ट पण देतात. हां, की स्वतःचे रिझल्ट आणि इतरांचे रिझल्ट हे दोन्ही तुम्ही जर सायमल्टेनियसली दाखवू शकताय. म्हणजे बरेचसे असे ट्रेनर असतात जे स्वतःच वर्कआउट करत नाही, माहीत नाही असे का असतात. पण असं नाही झालं पाहिजे. जर तुम्ही कुठली गोष्ट प्रोफेस करताय तर स्वतः पण तुम्हाला ती एक्सप्रेस करता आली पाहिजे. सो ते जर सगळं कॉम्बिनेशनमध्ये चालू असेल तर असं तर कोणी म्हणूच शकत नाही की तुम्ही काय मुलगी असून करताय वगैरे. आणि मला असं वाटतं फार कमी मुली असतील ना? कमी आहेत, खूप कमी आहेत. मी जर कुठल्या जिम मध्ये गेले तर मला असंच जॉब मिळेल असे मुली, एवढ्या कमी मुली आहेत. कुठली पण मुलगी राहते. आता मला मिळेल का माहित नाही, कारण मला स्वतः तुला काय गरज आहे, मिळेल तरी कमी. पण हे आहे की इवन करिअर वाईज ऑपॉर्च्युनिटी विंडो खूप मोठी आहे, कारण तेवढ्या मुली पण आहेत ज्यांना फिमेल ट्रेनर्स पाहिजेत. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण खूप चांगलं, खूप मोठी. इव्हन मला दुबईमधनं वगैरे पण फोन येत होते की आम्हाला फिमेल ट्रेनर पाहिजे तिकडच्या फिमेल्स करता. अच्छा, ओके. ज्यांना करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. हो, डेफिनेटली. आणि त्याच्यानंतर आता तू स्वतः बॉस पण आहेस, स्वतः ओनर आहेत एका जिमची. तर ते कसं बघते? समजा असे कुठले चॅलेंजेस आले ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणून तुला? आय वुड से की मी ॲक्च्युली चॅलेंज मधनच सुरू करायचं झालं तर मी कोविडमध्ये सुरू केलं जिम. माझं मार्चमध्ये, 15 मार्चला मी जिम चालू केलं. 22ला बंद सगळं, लॉकडाऊन. 15ला चालू केलं, 22ला बंद. हो, आणि रेंट वगैरे सगळं तसंच चालू होतं. आणि पहिला बिझनेस एकतर, आणि किती वयाच्या 21व्या वर्षी चालू केलं. सो भयंकर फाटली होती माझी गोष्ट, आता पुढच्या 3 महिन्यानंतर काय होईल, अँटिसिपेशन होतं सारखं. म्हणजे सारखं मनात तेच की आता पुढे काय. आणि ते 3 महिन्याचे 8 महिने झाले, ते खूपच वाढत गेलं सगळं. पण त्या ड्युरेशनमध्ये म्हणजे मला एक दुसरी जागा पण मिळाली जी
त्या लोकेशनपेक्षा चांगली मिळाली. सो हे सगळे पॉझिटिव्ह गोष्टी पण झाल्या. म्हणजे सुरुवातीला असं वाटलं की अरे आपण बिझनेस चालू केला आणि त्याच्यात हे सगळं झालंय, असं खूप निगेटिव्ह एन्व्हायरमेंट तयार झालं होतं. पण ते एकातून एक जसं सोल्युशन्स मिळत गेले ना, तसं असं तर नाही झालं की आता हे सगळं बंद करून काय वेगळंच करायला लागेल वगैरे, तसा विचारच नव्हता आला कधी. स्पोर्टिंग स्पिरिट होते ना लहानपणापासून, तू चॅलेंजेस फेस करत आली. म्हणजे मी असं दुसरा ऑप्शन पण ठेवला नव्हता की हे नाही तर ते वगैरे असं, म्हणून पण असेल मे बी की एक दुसरं ते शोधत गेलो असं. आणि आणखी नंतर आता सध्याच्या कंडिशनला म्हटलं तर आता तर सुरुवातीपेक्षा खूपच वेगळं आहे. म्हणजे एकदम सुरुवात म्हणायची तर मी माझ्या घराच्या अंगणात जिम सुरू केलं स्वतःचं. ते आउट ऑफ फ्रस्ट्रेशन की मला कुठे मजा येत नव्हती दुसरीकडे वर्कआउट करायला, ती एन्व्हायरमेंट मिळत नव्हती जी पाहिजे होती. किंवा जे कोचिंग रादर, आता कोचिंग मी सेल्फ कोचिंगच करत होते, पण बाकी पण मुलं माझ्याकडे तिथे जे येत होती त्या अंगणातल्या जिममध्ये, त्यांना पण ते आवडत होतं. सो ऍक्च्युली त्यांच्यामुळे असं म्हणता येईल की मला ते एक कॉन्फिडन्स मिळत गेला की कोचिंग थोडं जमतंय आपल्याला, की लोकांना ॲटलिस्ट माझ्या फ्रेंड्सला रिझल्ट दिसत आहेत, तर ते थोडंसं पण अजून मोठ्या लेवलवर घेऊन जाऊ शकतो. तर तेव्हा आय थिंक माझा बाबा खूप असे कन्झर्वेटिव्ह आहेत की हे कसं होणार, वर्क नाही झालं तर काय, नेगेटिव्हली ते खूप विचारतात असे प्रश्न. आणि हे पण वाटत असेल की समजा किती वर्ष करशील तू. हां एक्झॅक्टली, ह्याच्या पुढे काय, ह्याचं फ्युचर काय. पण आय थिंक आई बाबा असे ऑपोजिट्स आहेत. सो आईला असं हे असतं की नाही करत बघू दे, काय कळेल तरी काय, पडल्याशिवाय पोहता येणार नाही वगैरे असं. सो तिने बऱ्यापैकी पुश केलं. म्हणजे ती पण असं डायरेक्ट नाही बोलायची की तू कर, पण कुठेतरी पेपरमध्ये ॲड आली आहे ही जागा आहे तर बघून ये वगैरे, असं जस्ट तेवढं पॉझिटिव्ह हे होतं. तर तिथून मग एक जागा बघत गेले, कुठली लोकॅलिटी चांगली वाटतेय, फायनान्सेस हे ते. तेव्हा काहीच आयडिया नव्हती. सो असे ऑन्टरप्रेन्युअल टेंडन्सीज होते म्हणता येईल, कारण मी असं एक जसं क्लाइम्बिंग सुरू केलं 11-12 वर्षाचं असताना, तेव्हा एक सेल्फ अर्निंग काहीतरी नेहमी चालू असायचंच माझं. मी काहीतरी नट बटर्स म्हणा की तेव्हा असे कमर्शियल पीनट बटर, आल्मंड बटर मिळायचे नाही. सो मी ते घरी बनवायचे, जस्ट हेल्दी काहीतरी, आणि ते मला ऑर्डर्स मिळायचे त्याचे. सो एका पॉईंटला मी असे आले की मी दिवसातले 6 तास नट बटर्स बनवत होते. वेळेला बास आता होते. त्यानंतर मी कीटो आईस्क्रीम्स पण बनवत होते, ते बनवून तेव्हा पण आता मिळायला लागले ते मिळायचे नाही. सो ते बनवून मी काय म्हणजे सकाळी गाडीत घालून, एक मित्राची कार होती, ते तिथून सकाळी आम्ही 5 वाजता डिलिव्हरीज द्यायचो. मग मध्ये मी निटिंग पण करत होते 6 महिने, वेड्यासारखं निटिंग केलं की मी 500 क्रोशे म्हणून एक स्टाईल असते निटिंगची, की वेगळे हॅट्स आणि आर्टिक क्राफ्ट आणि स्वेटर्स, ब्लँकेट्स, हाताने बनवलेल्या गोष्टी. सो ते 6 महिने वगैरे मी 500 वेगळे आयटम्स बनवून विकले, असं काय काय करत होते. आणि खरं तर तुला काही गरज पण नव्हती, तू नसतं जरी केलं तरी काय फरक पडत नव्हता. हो, तशी नव्हती गरज, पण मग तू हौस होती. आणि इव्हन त्याच्या आधी जेव्हा कॉम्पिटिटिव्ह क्लाइम्बिंग करायचे, त्यातनं मग ते प्राइज मनी हे ते असं ते थोडंसं एक मनात होतं की स्वतःचं काहीतरी इन्कम पाहिजे. सो मी सारखं काहीतरी असं करत राहायचे. ओके. आणि तू एक गोष्ट विचारतो तुला की समजा जे लहान मुलं असतात आजकाल, समजा आधी काही कोणाला स्पोर्ट्समध्ये जास्त काही इंटरेस्ट नव्हता, पण मग आता थोडंसं सुरू झालंय की आपण लहानपणापासूनच मुलांना थोडंसं स्पोर्ट्समध्ये घालतो किंवा ट्युशनला वगैरे लावतो, कुठला पण एखादा स्पोर्ट्स असेल, तर अशी कुठली गोष्ट आहे का की ती आणखी थोडीशी इम्प्रूव्ह झाली पाहिजे? कारण तू लहानपणापासून स्वतः पण ट्रेनिंग. बरोबर. स्पेशली जी मुलं थोडं टॅलेंट दाखवत आहेत कुठल्या स्पोर्टमध्ये आणि तिथे त्यांना ग्रो व्हायचं आहे, ॲज अन ॲथलीट डेव्हलप व्हायचं आहे, तर त्यांच्याकडे थोडं वेगळ्या पद्धतीत बघायला पाहिजे. जसं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करता बघतात की आधीपासूनच सुरुवात केली जाते, त्याला काय लागेल काय नाही सगळं बघितलं जातं. सो ॲथलीट्स करता पण सेम आहे. म्हणजे तुम्हाला असं नाही म्हणू शकत की तुम्हाला जर प्रोफेशनल बॅडमिंटन प्लेअर व्हायचं आहे आणि नॅशनल लेवलच्या पुढे खेळायचं आहे, इंडियाला तुम्हाला रिप्रेझेंट करायच्या लेवलला पोचायचं आहे, तर असं नाही होऊ शकत की तुम्ही फक्त बॅडमिंटन खेळताय आणि मग त्याच्यात कसं तरी करून तुम्ही वर पोचलाय. अशी खूप रेअर मुलं आहेत जे खरंच टॅलेंटेड आहेत. पण त्याच्या मागे जे काम आहे की न्यूट्रिशन बेस्ड म्हणा किंवा एक्सरसाइज सायन्स म्हणा, की कुठले इम्बॅलन्सेस आहेत मसल्समध्ये, ते मग तुम्ही जिम फ्लोअरवरती कसे टॅकल करताय. सो ह्या सगळ्या गोष्टींकरता लोक आहेत, स्ट्रेंथ कोचेस आहेत, कंडिशनिंग कोचेस आहेत, पण
त्यांच्या एवढी की माहिती किंवा त्यांच्याबद्दलची माहिती ही पेरेंट्सला एवढी नाही दिसून येत. त्यांना असं वाटलं की एकदा याला घातलं अकॅडमीमध्ये की आमचं की झालं, तो बघून गेल त्याचं. पण त्या गोष्टी सगळ्या मिळतात का नाही. आणि असंही होतं की डायरेक्ट 14-15 वर्षी आणून सोडतात की आता ह्याला प्रोफेशनली ट्राय करायचं ठीक आहे, पण त्याच्याशी कम्पीट करणारी जी मुलं आहेत त्यांचा ऑलरेडी 7-8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ॲट दी एज ऑफ 14, आणि दे आर डुईंग इट इन अ डिफरंट वे दॅन यू आर. मग आता इवन सॅटर्डे संडेला तुम्ही जाऊन त्याला पार्कात खेळवताय किंवा इकडे तिकडे रिलेटिव्सकडे जाऊन टाइमपास करताय, पण बाकीची जी मुलं आहेत ती तेव्हा तेवढा टाइम त्या स्पोर्ट्समध्ये घालतायत, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतायत, सो ते वेगळे स्पोर्ट्स पण खेळतायत. असलं पाहिजे समजा तू जसं सांगितलंस की म्हणजे ॲज अर्ली एज पॉसिबल. तरी पण म्हणजे आता काही मुलं जे 3-4 वर्षालाच सुरू करतात पण त्यांचे पेरेंट्स तेवढे इन्व्हॉल्व्ड असतात. पण 8 to 9 इज एन आयडियल एज की जर तुम्हाला खरंच असं वाटतं की हे फिजिकली तेवढे इन्क्लाइंड आहेत आणि त्यांना कुठला स्पोर्टमध्ये चांगलं करू शकतील, तर दॅट इज अ गुड एज. त्याच्यापेक्षा तुम्ही लेट केलं तर मग ते अवघड होत जातं, कारण ते त्या मुवमेंट्स बॉडीला शिकायला आणि त्यात कम्फर्ट लेवल वाढायला वेळ लागतो. म्हणजे असं क्लाइम्बिंग म्हणा की आता हाईट्स वरती जायची भीती जी असते, मला भीती वाटत नाही का तुम्हाला? हा, ते लहानपणी केल्यामुळे ते नॉन एक्झिस्टंट असतं. म्हणजे भीती माहिती असते की इथून पडलं तर मरू, पण ती भीती नसते, ती एक माहिती असते की हे करावं लागतं तिथे गोष्टी करण्याकरता, तर ती आपोआप डेव्हलप होत जाते. पण ती जेवढं लवकर तुम्ही कराल तेवढा त्याचा फायदा होतो. उशिरा केलं की मग ते नाही डेव्हलप होत. कारण आपण चीनला पण पाहतो की तिथे लहानपणापासूनच ट्रेनिंग दिली जाते समजा, आणि इथं एक तू सांगितलंस की मुलांना तुम्ही लहानपणी टाका समजा, पण मग लक्ष पण द्या की तो समोरचा तेवढं लक्ष देतोय की नाही. असं नाही की त्याच्या हवाले करून दिलं सोडून दिलं, तसं नाही चालणार. बरोबर. आता इंस्टाग्रामवर खूप लोक रील्स पण टाकतात त्याच्या की एक मुलगी शाळेतून आली आहे आणि आईने काहीतरी चॉकलेट दिलेत खायला, आणि मग त्याच्यानंतर ती काहीतरी टीव्ही बघत बसली आहे, टीव्ही बघून झाला की खेळायला पाठवते आई पण जात नाहीये. आणि ॲज अपोज टू दॅट एक अशी मुलगी जी खरंच शाळेनंतर येऊन हेल्दी थोडं खातीये, मग स्पोर्ट्स खेळायला जाते. सो ते लाईफस्टाईल तुम्ही आधीपासून कशी डेव्हलप कराल त्याने खूप फरक पडतो. मग नॉट नेसेसरी की तुम्ही कुठला तरी स्पोर्टच खेळताय अर्ली एजपासून, जरी तुम्ही फिटनेस बेस्ड लाईफस्टाईल असेल तुमची, तुम्ही कॅचअप करू शकता. येस, आणि सध्याच्या लाईफमध्ये तर महत्वाचंच आहे, खूपच महत्वाचं झालंय. कारण ऑप्शन्स एवढे आहेत ना खाण्याचे स्पेशली, की हे खाऊ का ते खाऊ असं एक होत असतं सारखं दोघांना. त्याच्यावरती कंट्रोल कसं ठेवायचं, कारण बऱ्याच वेळेस कंट्रोल नाही होत. हो, आय थिंक म्हणजे आता जसं घोड्याला झापड लावून चालतात ना, ते तसं काही प्रमाणात करावं लागतं, कारण एवढे ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही चालता चालता तुम्हाला एवढ्या गोष्टी दिसत असतात की हे पण खाऊ शकतो, ते पण खाऊ फेवरेट असतं समजा पाणीपुरी वगैरे. तर हे म्हणजे हे सगळे एका पॉईंटपर्यंत तुम्हाला कंट्रोल करावे लागतात गोष्टी, जर तुमचं डाएट चांगला नाही आहे, लाईफस्टाईल चांगली नाही आहे. पण एकदा तुम्हाला कळलं की मला कशातून फायदा होतोय, तो ऑटोमॅटिकली तुम्ही ते करायला लागता. तो टाइम स्पॅन मोठा असतो की सेल्फ कंट्रोल ठेवावा लागतो. तो टाइम स्पॅन एकदा निघून गेला की असं नाही होत की परत तुम्ही त्याच सायकलमध्ये अडकलाय, अनलेस अँड अंटिल तुम्ही खरंच कुठल्या तरी मेजर डिप्रेशनमधनं वगैरे गेलाय. पण नाही तर तसं नाही होत की तुम्ही परत जसे तुमचे आधीचे हॅबिट्स होते तसं करायला लागलाय, कारण ते दिसून येतं ना तुम्हाला की मला फरक पडतोय. सो एक्सपिरियन्स चांगला मिळाला की मग आपण तसं फॉलो करायला लागतो. तर मयुरी, तू लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये आणि एकदम बिझी असतेस, लहानपणापासून आजपर्यंत तू कंटिन्युअसली बिझी असते. तुझं शेड्यूल पण एकदम रात्री 9ला झोपणं, सकाळी 4 वाजता उठणं, हे तू इतके वर्ष झाले फॉलो करते, बरोबर? असं कधी वाटत नाही का की आपण काहीतरी मिस करतोय बाकीच्यांसारखं? कधीच नाही वाटलं. कसं काय? कारण मला लोक हे सारखं विचारतात की तुला असं वाटत नाही का तू काहीतरी मिस करते, नाईट लाईफ मिस करते, इकडे जाणं तिकडे. म्हणजे पण नाही वाटलं. म्हणजे मला उलट असं वाटतं की मी ते केलं तर मी हे मिस करीन जे मी करतेय. सो आय प्रिफर इट दिस वे. सो माइंडसेटच वेगळा वाटतं. काय माहिती तर तसं झालंय आता. म्हणजे मला असं असतं की मी सारखं पुढचं हे डोक्यात असतं की हे केलं तर हे होईल, हे केलं तर हे होईल, हे नाही केलं तर नाही होणार. सो ते त्या अँटिसिपेशनमध्ये पण आणि
आवड पण की जे करते ते एवढं आवडतं की ते कामासारखं नाही वाटत. म्हणजे आवड आहे म्हणून करते. हो ऍब्सोल्युटली. म्हणजे लोकांना बाकीच्या गोष्टी आवडत असेल तुला तेच आवडतं त्याच्यामुळे. एक्झॅक्टली. जसं मी म्हणले की मला असं कोणी बोलवलं बाहेर जरी काहीतरी कामाने आणि मी काहीतरी कुठला तरी विषय आहे एक्सरसाइज सायन्स मधला जो मला अजून समजून घ्यायचा आहे, तर असं वाटतं की अरे जरा थांबा प्लीज, मला थोडा वेळ बसू दे अजून वाचायला. तर ते सारखंच होत राहतं. असं वाटतं वेस्ट नको करायला वेळ. इव्हन मी नेटफ्लिक्स वगैरे डिलीट करून टाकले सध्या, कारण मला असं वाटतं मी वेस्ट करते टाइम दुसरीकडे म्हणून मी जास्तीत जास्त त्याच्यात असते. बरं, आता एक शेवटचा इंटरेस्टिंग क्वेश्चन, बरेच वेळ झाले आपण गप्पा मारतोय. आता एक थोडासा वेगळा क्वेश्चन घेऊया की मला सांग की आता फिटनेस इंडस्ट्री दिवसेंदिवस वाढते आणि ऑब्व्हियसली वाढतच जाणार आहे. राईट. तर एक फिटनेस ट्रेनर किती पैसे कमवतो? तू किती फिटनेस ट्रेनर? सगळ्यात आधी ते विचार. सो इनफ टू सस्टेन माय सेल्फ आणि ग्रो. ओके. पण ॲज अ ट्रेनर सुरुवात तुम्ही किती देऊ शकता तुमच्या क्लायंटला आणि रिझल्ट किती काढू शकता त्याच्यावरनं तुम्ही चार्ज करू शकता. सो असं काही फिक्स्ड रेट नसतो. सो मंथली लाईक स्टार्टिंग सॅलरी तुम्ही ॲज अ फ्रीलान्सिंग ट्रेनर जरी करत असाल की जॉब पण नाही करत आहात, फ्रीलान्सिंग करताय, तर यू स्टार्ट विथ अराउंड 25,000 to 30,000 आणि इट कॅन गो एनीवेअर अप टू 4 to 5 lakhs पर मंथ. बापरे, एवढे? म्हणजे सो त्याच्या मागे टाइम जातो ऑब्व्हियसली की तुम्हाला तेवढं क्लायंटेल गोळा करावं लागतं, तेवढं ट्रस्ट आणि रिलेशनशिप डेव्हलप करावी लागते. त्या सर्कल्समध्ये जाऊन तुम्हाला तुमचं कॉम्पिटन्स दाखवावं लागतो. पण दॅट इज पॉसिबल, स्पेशली इन दिस एज टुडे यू कॅन डू दॅट. आणि दिवसभर काम पण नाही करायचं, ते पण एक भारी गोष्ट. हो एक्झॅक्टली. तुमचे अलॉटेड टाइम्स असतात, तो टाइम स्किप झाला तर यू गेट पेड. येस. आणि त्यात आणखी एक फायदा म्हणजे की क्लायंट्स पळून जातात, पैसे देऊन देतात, पैसे देऊन पळून असतात लिटरली. आणि असे शॉर्ट टर्म करता पण खूप लोक असतात की मला 3 महिन्यात लग्न करता एवढं करायचंय वगैरे वगैरे. सो दे विलिंग टू पे. आणि तुम्हालाच उलटा काउन्सिल करायला लागतं की अरे बाबा जरा जास्त टाइम दे प्लीज. येस. याचं एक एक्झाम्पल सांगतो मी. समजा माझा भाऊ आहे, तर आमचं गाव जामनेर साईड आहे, म्हणजे एकदम जळगाव साईडला एकदम छोटंसं तालुका प्लेस आहे समजा. तर तिथं पण तो ट्रेनर मंथली त्याला काहीतरी 5-7 हजार रुपये म्हणत होता. म्हणजे इतक्या छोट्या लेवलला पण जर मंथली 5-7 हजार रुपये म्हणू शकतो तर किती मोठी गोष्ट आहे. स्टार्टिंग रेट तसंच आहे आता. तर तुम्ही इव्हन जस्ट कोर्स तुमचा झालाय आणि लगेच चालू करताय तरी तेवढे तुम्ही डायरेक्टली इन्कम सुरू होतो तुमचं. एकदम सिम्पल ना. समजा सकाळी जरी 4 स्टुडंट भेटले, संध्याकाळी 4 स्टुडंट जरी झाले तरी 20-40 हजार रुपये महिना. एक्झॅक्टली. आणि हात बऱ्याच लोकांचा साईड इन्कम असतो, मेन त्यांचं वेगळंच असतं काहीतरी. असं पण करणारे खूप जण आहेत. येस. तर थँक्यू सो मच आज इथे गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू बोलवल्याबद्दल. मस्त वाटलं आज, खूप मस्त चांगला एक्सपिरियन्स होता. डेफिनेटली. येस. आणखी आपण नेक्स्ट पॉडकास्ट पण करूयात, पण थोडंसं डिटेल मध्ये करूयात. चालेल ना. थोड्या सगळ्या गोष्टी आपण टच केल्या आता. कारण कसं की सगळ्याच गोष्टी एकाच ह्याच्यात करून पण बरोबर. येस. तर थँक्यू सो मच. चालेल.